नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिंदेंना राजकारणात मोठा झटका। मित्रांनो, सध्याच्या राजकारणात असं झालंय की कोणाचं सरकार येईल आणि कोण पडेल, कोणता आमदार सकाळी या नेत्याबरोबर तर दुपारी त्या नेत्याबरोबर, अशा प्रकारची महाराष्ट्राची राजकीय स्थिती करून ठेवली आहे या सत्ताधारी नेत्यांनी। सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील घडामोडींनी अतिशय मोठ्या प्रमाणात वेग घेतलाय। आता आपल्याच नेत्याला एखाद्या आमदारांवरती, खासदारांवरती आपला विश्वास राहिला नाही, अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात काही नेत्यांनी आणून ठेवली आहे। परंतु हे दिवस कायमचे कधीच नसतात। सत्ता ही तुमच्यासोबत कायमची कधीच नसते। सत्तेचा अमरपट्टा घालून आलेला प्रत्येक व्यक्ती त्याला सत्ता सोडावीच लागते। या युक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील घडामोडी आता घडू लागल्या आहेत। मित्रांनो, एकंदरीत जर पाहायचं झालं तर महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये आता एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी आपल्या प्रकारचं राजकारण केलं, त्या राजकारणाला मात्र आता तिलांजली देत काही मंत्री आणि काही आमदार, बरेच नेते यांनी आता आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलाय। आपल्याला उपमुख्यमंत्री पद हवं आहे, आपल्याला महाराष्ट्राचं गृहमंत्री पद हवं आहे, या उद्देशाने आता ही फूट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरू शकते। संजय राऊत, रोहित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या दाव्यानुसार पुढील 6 महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2-3 तुकडे होऊन काही बडे नेते आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ शकते। महाराष्ट्राच्या राजकारणात पदासाठी कोण कोणत्या थराला जाईल हे आता कोणी सांगू शकत नाही। एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद होण्यासाठी उद्धव ठाकरेंना आपल्या भर सत्ताधारी पदावरून खाली खेचलं, त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि स्वतःच्या मुख्यमंत्री पदावर ते जाऊन पोहोचले। आणि आता अशातच या प्रकारची वेळ एकनाथ शिंदेंवरती येणार नाही ना, हे कशावरून, असं महाराष्ट्रातील जनतेला तेव्हाही वाटत होतं आणि आज देखील जनतेला वाटतंय। एकनाथ शिंदेंनी केलेली चूक खूप मोठी आहे, असं कशावरून नाही की पुढील काळामध्ये ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, त्याप्रमाणे पुढील काही कालावधीमध्ये त्यांच्या जवळच्या काही लोकांनी एकनाथ शिंदेंसोबत गद्दारी केली नाही, असं कशावरून। आणि अखेर त्या घडामोडी मित्रांनो शिंदे गटात घडण्यास सुरुवात झाली असून सत्ता आहे तोपर्यंत हे आमदार, हे मंत्री, हे नेते, खासदार एकनाथ शिंदेंसोबत राहिलेत। सत्ता गेल्याच्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंकडून सगळेच्या सगळे नेते भाजपमध्ये, काही नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, हा महाराष्ट्राचा शब्द आहे, असं सध्या राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करताय। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा धनुष्यबाण चोरला, पक्ष नेला, परंतु त्यानंतर मशाल चिन्हावर आलेले खासदार देखील घेऊन गेले। या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदेंना आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारच्या वातावरणाला सामोरं जावं लागेल, असं काही राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करताय। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कोणीही कधीही केलं नव्हतं, ज्या प्रकारे सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करताय। या राजकारणाचा जनतेला कंटाळा आलाय, जनतेला वीट आलाय, असं सध्या ओपन लोक आता म्हणायला लागलेत। या सगळ्या घडामोडींमुळे मित्रांनो आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बहुतांश कॅबिनेट मंत्री, 27 ते 30 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत। ते कोणतेही क्षणी साथ सोडून सगळेच्या सगळे भाजपमध्ये जाऊन तिथे आपला स्वतःचा उपमुख्यमंत्री पद देखील घेऊ शकतात। आणि ऐनवेळी एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर भाजप कधीही कोणत्याही क्षणी फेकू शकते, जेणेकरून शिंदेंचे सगळे नेते भाजपकडे वळतील, असा भाजपचा नवा प्लॅन असल्याची राजकीय कुणकुण सध्या लागली आहे। त्यासाठीच भाजपने अट्टहास केला होता आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना का फोडली, तर शिवसेनेचे बहुतांश सगळेच नेते आपल्या पक्षात यावे, परंतु एकनाथ शिंदेंनी त्यांना नाकार दिला। आणि आता नाकारानंतर मात्र सुद्धा आता त्या प्रकारची रणनीती आखण्यास भाजपने सुरुवात केली असून आगामी काळामध्ये हे असं घडलं, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार, मंत्री भाजपमध्ये विलीन झाले तर तुम्हाला नवल वाटायला नको, अशा प्रकारची स्थिती सध्या महाराष्ट्रात झालेली आहे। मित्रांनो, यावर महाराष्ट्राची जनता काय चर्चा करणार हे तुम्ही नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।